काँग्रेसच्याच पॅनलला विजयी करण्याचे आवाहन निवडणुकीच्या काँग्रेस पक्षाच्या वतीने उमेदवारी मिळालेले उमेदवारांनी थॉमस चर्च येथील फादर आणि त्यांचे सभासद यांची गाठ भेट घेऊन काँग्रेस पक्षाच्या चारही उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले. तसेच बोपोडी भागातील चंद्रमणी संघ आणि जेतवन बुद्धविहारजवळ महिलांसाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रम आज आयोजित करण्यात आला होता. आणि सीमा भिंतीचं जे काम केलेलं आहे ते आदरणीय सुरेशभाई कलमाडी यांच्या नेतृत्वाखाली झालेलं आहे आणि त्यामुळे पुराचा जो धोका आहे तो खूप कमी झालेला आहे आणि अशा प्रकारचे अनेक कामं काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून या ठिकाणी झालेली आहेत. आपल्या काँग्रेस पक्षाचे उमेदवार त्यामध्ये आदरणीय पवळे सर ते या ठिकाणी ओपन कॅटेगरीचे उमेदवार आहेत. त्याचप्रमाणे सुप्रिया भुतडा, त्याचप्रमाणे प्राजक्ता गायकवाड आणि सुंदर ओवाळ हे आमचे काँग्रेस पक्षाचे 4 उमेदवार आहेत. आपल्या सर्व नागरिक बंधू भगिनींना माझी हात जोडून विनंती आहे की पंजाला विसरू नका. ज्या पंजाने या शहराचं जडणघडणीमध्ये महत्त्वाचा वाटा उचललेला आहे त्या पंजाला आवर्जून आपण सर्वांनी मतदान करा. सर्वांनी घराच्या बाहेर पडा आणि मतदान करणं हे आपलं कर्तव्य आहे. तर आपण सर्वांनी हाताच्या पंजाला विसरू नका. तुम्ही विचार करा, आज आपण गोरगरीब जनता आहे, तळागाळातले लोक आहोत. आज आपल्याला सुधारणा करायची असतील तर काँग्रेस पक्षाची साथ द्यायला हवी. कारण की काँग्रेस पक्ष असा आहे की सर्व तळागाळातल्या लोकांना संघ घेऊन जाणारा पक्ष आहे. मान करणारा, महिलांचा उत्कर्ष करणारा जर पक्ष कोणता असेल तर तो काँग्रेस पक्ष आहे. म्हणून काँग्रेस पक्षाला मत द्यायचं. आता तुम्ही म्हणाल की हे बाबा ठीक आहे, तुम्हाला पॅनल आहे, तर तुम्हाला आम्ही का मत द्यायचं असं देखील प्रश्न असते ना. म्हणून मी नेहमी महिलांना म्हणतो की जिथे हाती पाळण्याची दोरी ती जगाचा उद्धार करते. म्हणून जी घराचा उद्धार करते त्याच महिलेच्या हाती जर राजसत्ता दिली तर ती देखील समाजाचा आणि आपल्या परिसराचा विकास करू शकते. ही धारणा काँग्रेस पक्षाची आहे. पण हे करत असताना मी महिलांकडे, माझ्या माता आणि मुलींकडे जर मी मतं मागतो तर मी का मागतो हे देखील महिलांनी मला विचारलं पाहिजे. म्हणून मी सांगतो की आमच्या महिला ह्या चाणक्य आहेत, हुशार आहेत, गृहिणी आहेत. त्यांना कसं भाजी बनवायची, कसं भात बनवायचं हे आमच्या महिलांना कळतं. आणि म्हणून आपण म्हणतो शीतावरून भाताची परीक्षा. भाताचं एक शीत पाहिलं तर ते कच्चं आहे का पक्क आहे यावरून आपल्याला कळतो भात शिजला का नाही. म्हणून पवळे सरांना मत देण्यापूर्वी पवळे सरांचा भात कच्चा आहे का पक्का आहे हे देखील आमच्या महिलांना ठरवण्याचा अधिकार आहे. आणि म्हणून पवळे सरांनी महिलांसाठी काय केलं तर त्यांना आम्ही मत द्यावी असा साहजिकच प्रश्न निर्माण होतो. आणि म्हणून मी जे महिलांसाठी केलंय तेवढ्याविषयीच फक्त बोलतो. त्याच्यावरून तुम्ही ठरवायचं की मी काय करू शकेल का नाही. तुम्ही एक मशीनवरती बटन दाबलं किंवा दुसरे मशीनवरती बटन दाबलं आणि बाहेर निघून आलं तर तुमचं मतदान गृहीत धरण्यात येणार नाही. तुमचं मतदान बाद होणार. तुम्हाला 4ही मशीनवरती, मशीन 3 आहे पण 4 वेळा बटन दाबायचं आहे तुम्हाला. एक आणि एक आहे व्हाईट कलरची मशीन आहे, त्याच्यावरती पहिला नाव आहे सुंदर नितीन ओवाळ. इकडे पंजाच्या निशाणीवरती म्हणजे पहिलाच नाव आहे, तिकडे पंजाच्या निशाणीवरती तुम्हाला बटन दाबायचं आहे आणि तिकडे लाईट लागणार आहे. हे अशी लाईट लागणार आहे. ओके, लाईट लागल्यानंतर आवाज काही येणार नाही. इकडे डमी मशीन म्हणून तुम्हाला असा आवाज येतोय पण लाईट लागणार आहे. लाईट मध्ये या मशीन मध्ये तुमचं नाव, तुम्ही जे मतदान केलेले त्याचं नाव इकडे नोंद झाले. दुसरी मशीन एक गुळावी करायची आहे, त्याच्यामध्ये ब म्हणजे ओबीसी कॅन्डिडेट मध्ये प्राजक्ता प्रशांत गायकवाड यांची एक दुसऱ्या नंबरवरती त्यांचं नाव आहे. त्या दुसऱ्या नंबरवरती पण तुम्हाला पंजावरती बटन दाबायचं आहे आणि त्यानंतर लाईट लागली की तुम्हाला हे गृहीत करायचं की या कॅन्डिडेटला आमचं मतदान झालेलं आहे. आतापर्यंत प्रक्रिया पूर्ण झालेली नाहीये. म्हणजे आता तुम्ही बाहेर निघून गेलं तर असं होईल की दोघी मतदान तुम्ही टाकून सुद्धा तुमचं मतदान बाद होईल. तर दुसरे मशीनवरती तुम्ही दाबलं तर तुमचा मतदान नोंद होईल पण प्रक्रिया संपलेली नाही. मग तिसरी मशीन, 3 मशीन आहे तिकडे,
या मशीनवरती जे तिसरी मशीन आहे या मशीनवरती 2 कॅन्डिडेटचा चिन्ह आहे. पहिल्या हे पिवळ्या कलरची, इकडे भोतडा सुप्रिया शुभम, इकडे तुम्हाला येल्लो कलरची जे पिवळी कलरची जे मशीन आहे त्याच्यावरती पंजाचे निशाणावरती बटन दाबायचं, 4थ्या नंबरवरती त्यांचं नाव. आतापर्यंत प्रक्रिया पूर्ण झालेली नाही, 3 दाबलेले. त्याचेच खाली मग शेवटीचे वेळी ओपन कॅन्डिडेटचे रमेश पवळे जे आता तुमच्याशी बोलत होते त्यांची निशाणी आहे पंजा आणि ते 4थ्या नंबरवरती आहे. हा निळा कलर इकडे होणार आणि हे बटन दाबल्यानंतर मग मशीन मध्ये टी म्हणून आवाज येणार. म्हणजे जेव्हा आवाज येईल तर हे समजायचं की 4ही मतदान आमचे झालेले आहे. या कार्यक्रमास महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. या प्रसंगी उमेदवार ॲडव्होकेट रमेश पवळे सर, उमेदवार सुंदरताई ओहार, मायाताई मोरे, अंगीरताई, कांताताई ढोणे, कल्पनाताई शंभरकर, अमलू कुंटेवान, करीमभाई तुर्क, अनवर शेख, गौरी काळे, दिगंता ओहार इत्यादी महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.